ते लिंकला फक्त क्लिक करायचं. ओके, जस्ट क्लिक केलं की मला ईमेल येतो की यांना रिक्वेस्ट पाहिजे, ऍक्सेस पाहिजे. ठीक आहे. मी इकडे अप्रूव्ह करणार. ठीक आहे. सो आजचा आपला टॉपिक आहे बॉम्ब. बॉम्ब म्हणजे काय? बिल ऑफ बिल मटेरियल. ऑफ येस. मटेरियल. नॉर्मली हा बॉम्ब म्हणजे तो बॉम्ब नाही, आपला एसएपीचा बॉम्ब आहे. बिल ऑफ मटेरियल. सो द बिल ऑफ मटेरियल म्हणजे काय? इट इज स्ट्रक्चर्ड लिस्ट ऑफ आयटम component, okay, to produce finished goods and semi finished goods. So एक आहे structured list of item component along with quantity to produce finished and semi finished good is called as bill of material. So structured list म्हणजे कशी लिस्ट असते? सपोज एफजी मध्ये माझा एसएफजी आहे. ओके, एसएफजी मध्ये माझं रॉ मटेरियल आहे. सो फर्स्ट लेवलला एफजी मटेरियल फिनिश गुड्स आहे. एफजी मध्ये एसएफजी वापरलाय सेमी फिनिश, आणि सेमी फिनिशचा पण स्वतःचा बॉम्ब आहे, त्यामध्ये मी काय वापरलाय? रॉ. हे काय लेवल. हा बॉम्ब किती लेवलचा झाला? 2. फर्स्ट लेवल एफजी एसएफजी, सेकंड लेवल एसएफजी रॉ. मग असे बॉम्बचे लेवल किती असू शकतात? नंबर ऑफ. म्हणजे सिंपल एक्झाम्पल सांगायचं. सिंपल एक्झाम्पल, एक डब्बा आहे, डब्यात परत डब्बा आहे, डब्यात परत डब्बा आहे, डब्यात डब्बा, डब्यात डब्बा, डब्यात डब्बा. म्हणजे काय? हे असे बॉम्ब आहे. सो फॉर एक्झाम्पल माझं एक फिनिश मटेरियल आहे फोर व्हीलर मध्ये किती मटेरियल्स आहेत? समजा आता डोअर्स आहे. डोअर झालं. डोअर्स कशापासून बनले? रॉ मटेरियल. शीट. शीट. डायरेक्ट शीट आणून लागू शकतं का? नाही. मग त्याच्या प्रोसेस राहणार, काही कटिंग होणार. प्रोसेस करणार, ऍज पर डिझाईन, ऍज पर मेजरमेंट नुसार प्रोसेस होणार. त्याच्यावरती प्रोसेस झाल्याच्या पुढे तो पार्ट बनणार, मग तो पार्ट आपण असेंबल करणार. समजा गिअर बॉक्स आहे, गिअर बॉक्स आधी बनवावं लागेल. त्यामध्ये पण नंबर ऑफ मटेरियल्स आहेत. फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर. गिअरचे शिफ्टिंग रॉड्स असणार, कनेक्टर असणार, शाफ्ट असणार आहेत. देन सगळी असेंब्ली जोडली की मग आपलं काय बनेल? गिअर बॉक्स. म्हणजे यामध्ये कसं असणार? एक एक लिस्ट असणार, स्ट्रक्चर लिस्ट आहे. डायरेक्ट अशी लिस्ट आहे का रॅन्डमली काहीतरी सांगितलं? नो. एक स्ट्रक्चर लिस्ट आहे, त्यामध्ये आपण मेन्शन करतो. सपोज माझा एफजी मटेरियल आहे, मग तो बनण्यासाठी सेमी फिनिश मटेरियल कोणतं? सेमी फिनिश बनण्यासाठी रॉ मटेरियल कोणतं आणि किती? सपोज 1 एफजी क्वांटिटी बनत असेल तर सेमी फिनिश किती पाहिजे? सपोज 1 क्वांटिटी. आणि समजा 1 सेमी फिनिश साठी रॉ मटेरियल किती पाहिजे? समजा 2 क्वांटिटी. हे जे रिलेशन आहे त्याला काय म्हणायचं? बॉम्ब. आता हे मला कसं समजेल की कोणते मटेरियल्स आहेत, किती क्वांटिटी लागेल? हे समजेल ऍज पर डिझाईन. हे कोण सांगेल? डिझाईन सांगेल आपल्याला. समजा एखादी कंपनी, समजा लेट्स एक्झाम्पल ऑफ टाटा मोटर्स. टाटा मोटरचा एक पार्ट आहे तुमचं बॅटरी. टाटा काय म्हणते? ठीक आहे, बॅटरी इनॉस मध्ये बनवण्यापेक्षा आपण बाहेर आउटसोर्स करू, त्याला नवीन प्लांट टाका, बॅटरी मॅन्युफॅक्चर करा, सगळं प्रोसेस बिल्डअप करा, बरोबर. त्यापेक्षा मी काय करतो, एक्झिस्टिंग बॅटरी जो प्रोडक्शन करतोय त्या कंपनीकडे जातो, त्यांच्याकडून बॅटरी बनवून घेतो. मग यावेळेस आपण त्या कंपनीकडे जाणार, मग बॅटरी कंपनी काय विचारून? तुमचं डिझाईन, तुम्हाला बॅटरी कशी पाहिजे? मग आपण त्या डिझाईन देणार, मग डिझाईन नुसार ते बॅटरी आपल्याला बनवून देणार. ते किती कॅपॅसिटी असेल, काय किती सेल्स असतील, नॉट एव्हर. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल काय असणार? डिझाईन असणार आहे. डिझाईन वरून आपल्याला काय मिळेल? त्यात कोणते कोणते मटेरियल्स इन्व्हॉल्व आहेत आणि किती क्वांटिटी लागते. सो हा एक मास्टर डेटा. तो मास्टर डेटा असतो ऑलवेज फॉर वन क्वांटिटी. मग एफजी मला एक क्वांटिटी बनवायची आहे, तर सेमी फिनिश किती लागेल, रॉ मटेरियल किती लागेल? इथे मी एक्झाम्पल घेतले. एका फिनिश साठी सेमी फिनिश एक क्वांटिटी, आणि एका सेमी फिनिश साठी रॉ मटेरियल 2 क्वांटिटी. म्हणजे फर्स्ट काय होईल? रॉ मटेरियल येईल 2 क्वांटिटी, त्यापासून एक सेमी फिनिश बनेल, आणि ह्या सेमी फिनिश पासून हा फिनिश बनेल. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे? कोणते कोणते मटेरियल्स इन्व्हॉल्व आहेत. मग त्या मटेरियलचं आपल्याला काय बनवायचं आहे? मटेरियल मास्टर डेटा. कसा बनेल तो? यस, मटेरियल मास्टर कसा बनेल? टी कोड काय मटेरियल मास्टरचा? मटेरियल मास्टर टी कोड MM0. MM01. 01. तो गाईज सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा क्विकली.
रिस्पॉन्स येत नाही, व्हिडिओ चालू करा, मला पाहू दे तुम्ही काय करता. सोहन, उमेश, प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओ. ओके. ओके. सो आता आपल्याला फर्स्ट आधी काय बनवून घ्यायचं, मटेरियल मास्टर बनवून घ्यायचं, टिकोड MM01 आणि क्रिएट झालेले मटेरियल्स येथे मी यूज करतो. आता मी सिंपल बॉम्ब बनवतो, एक FG, एक SFG आणि रॉ मटेरियल्स. आणि सिस्टम मध्ये जाऊया. MM60. सो कोणी किती प्रॅक्टिस केली? सोहन प्रॅक्टिस केली? हॅलो, हो सर. हो सर. आयडी काय तुझं? Sohan01. कुठे प्रॅक्टिस? सोहम 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 झाले विचार तसा जोडून घ्यायचा 02 किंवा सोमवार 02. हा. ओके. तसं नाही मी कुठं जायचं किंवा काय प्लॅन आहे आता मागच्या वेळेस तुमचं ठरलं नाही. ओके. सोहनने फक्त बनवलं रॉ मटेरियल, म्हणजे कालची प्रॅक्टिस पेंडिंग आहे. रॉ मटेरियल बनवलंय. गुड. ठीक आहे, ठीक आहे. सो मी काय करतोय ते माझा आयडी टाकतो, म्हणजे माझे मटेरियल्स मला ओपन होणार आहे. सो आपल्याला फर्स्ट मटेरियल कोणता पाहिजे? फिनिश पाहिजे. तर फर्स्ट मी घेतो फिनिश. याचा मटेरियल नंबर किती? 23. ओके. देन सेकंड मी घेतो रिफिल. याचा मटेरियल नंबर किती? 24. देन थर्ड पेन कॅप आहे, तो पण मी इथे यूज करणार आहे. पेन कॅप, रिफिल, त्यानंतर पेन बॉडी. नंतर प्लास्टिक रॉड, देन नेक्स्ट काय येते? निडल, त्यानंतर इंक आहे. 9 इंक. तो आपलं एक्झाम्पल मिळालं. सो फिनिश मटेरियल कोणतं आहे? पेन. 23 नंबरचा मटेरियल पेन. सो पेन मध्ये काय लागतंय? रिफिल लागतंय, पेन कॅप लागतंय, पेन बॉडी लागतंय. आणि येथे पहा पेन रिफिल मध्ये काय लागणार आहे? प्लास्टिक रॉड, निडल, इंक. समजा मला पेन बनवायचा आहे एक क्वांटिटी. ओके. रिफिल किती लागेल? एक. पेन कॅप एक, पेन बॉडी एक, म्हणजे 1:1 आहे. आणि एक रिफिल बनण्यासाठी प्लास्टिक रॉड किती लागेल? एक. निडल एक, इंक एक. इथे पण काय रिलेशन आलं? 1:1. ठीक आहे. सो मी याचे बॉम्ब क्रिएट करणार. याचे बॉम्ब बनणार किती? याचे बॉम्ब किती बनणार आहेत? 2. 2. एक फिनिशचा असेल त्यात SFG, आणि एक SFG असेल त्यामध्ये रॉ मटेरियल. सो यामध्ये 2 पार्ट्स पडतात. एक पार्ट पडतो हेडर, सेकंड पार्ट पडतो आयटम. हेडर म्हणजे काय? जो आपण प्रोड्यूस करतो. आणि आयटम म्हणजे काय? की जे आपण कंझ्युम करतो ते. प्रोड्यूस करतो ते हेडर आणि कंझ्युम करतो ते आयटम. सो आता फर्स्ट FG घेतला आणि SFG घेतला, हा माझा बॉम्ब फर्स्ट, हा माझा बॉम्ब फर्स्ट, बरोबर. आणि सेकंड मध्ये काय होईल? बॉम्ब सेकंड. यामध्ये रिफिल मटेरियल येणार माझं फक्त. फक्त कोणतं मटेरियल येणार? रिफिल मटेरियल. त्याच्यानंतर मी काय यूज करणार? एवढे रॉ मटेरियल यूज करणार. पेन कॅप, पेन बॉडी हेडर आपण पेनला लावणार ना. पेन बनवायचा आहे. पेन बनवण्यासाठी काय काय लागतं आपल्याला? सपोज हा पेन आहे. ओके. रिफिल लागली. रिफिल ही काय?
पेन बॉडी, पेन कॅप, बरोबर. मग ते कुठे लागणार आहेत? पेनच्या अंडर लागणार आहेत, म्हणून पेनच्या अंडर. आणि रिफिल बनवतो तर मग त्यामध्ये कोणते मटेरियल असणार? रिफिलचे मटेरियल, बरोबर. मग फर्स्ट काय बनेल? पेन की रिफिल? पहिलं पेन बनेल. रिफिल. पेन का रिफिल? रिफिल. विदाउट रिफिल पेन कसा बनेल? पेनचा रिफिल लागेल. मग रिफिल मटेरियल आधी बनवावं लागेल आपल्याला. मग आपल्याला काय करावं लागेल? रिफिलचं प्रोडक्शन करावं लागेल या रॉ मटेरियल पासून. रिफिल बनल्याच्या नंतर पेन कॅप, पेन बॉडी अरेंज करावं लागतील वेंडरकडून. आणि त्यानंतर मी काय बनवणार? पेन. माझा पेन बनला. सो यात दोन बॉम्ब आहेत, बॉम्ब फर्स्ट, बॉम्ब सेकंड. मग आता फर्स्ट मध्ये हेडर कोणता? सो फर्स्ट मध्ये हेडर कोणता? पेन मटेरियल, म्हणजे फिनिश मटेरियल माझा काय झाला? हेडर. आणि आयटम हे सारे एसएफजी रॉम, एसएफजी असेल कोणता? रिफिल. आणि पेन कॅप, पेन बॉडी हा कोणता आहे? माझा रॉ मटेरियल. म्हणजे हे तिन्ही पण काय झाले? आयटम. देन सेकंड मध्ये रिफिल काय झालं? हेडर. त्याच्या अंडर मध्ये जे मटेरियल्स आहेत, रॉ मटेरियल्स आहेत, ते काय झाले? आयटम. हेडर म्हणजे पॅरेंट मटेरियल की जो आपण प्रोडक्शन करतो ते. आयटम म्हणजे काय? चाइल्ड मटेरियल जे आपण कंझ्युम करत आहे ते. सो आता फर्स्ट मी काय करतो? पेनचा आधी बॉम्ब आहे का सिस्टम चेक करूया. CH03 जस्ट चेक करतो, याची भरपूर बॉम्ब आहे. मी बनवून ठेवलं, त्यामध्ये काहीच डेटा नाही. तर तुमचे मटेरियल तर फ्रेश असणार आहे, त्याला असं इश्यू येणार आहे का? नाही ना, हे जुना मटेरियल आहे म्हणून असं इश्यू येतो. तेच क्रिएट करायचे अजून आपल्याला, फक्त कन्फ्युजन नको म्हणून हे आधीचे काढून टाकतोय. नाही तर पण समजणारच नाही, कन्फ्युजन झालं काय कर. ठीक आहे, झाले सगळे मी काढले. आता आहे का बॉम्ब याचा? नाही. सो आता काय करायचंय? आपल्याला बॉम्ब बनवायचंय. मग बॉम्बचे पण काही टी कोड्स आहेत. बॉम्बचे पण काही टी कोड्स आहेत. सेरीज CH01, CS02 चेंज, CS03 डिस्प्ले. क्रिएट चेंज या डिस्प्ले. CS सेरीज लक्षात ठेवा. 1 फॉर क्रिएट, 2 फॉर चेंज, 3 फॉर डिस्प्ले. 1 2 3 क्रिएट चेंज डिस्प्ले. सो आता फर्स्ट टी कोड कोणता वापरायचा आपल्याला? CS01. या टी कोड मध्ये काय करायचंय? क्रिएट बॉम्ब. सो इथे मटेरियल मास्टर नंबर द्यायचा. विच मटेरियल? पॅरेंट मटेरियल म्हणजेच पेन. सो द फर्स्ट बॉम्ब, पेनचा मटेरियल नंबर कोणता आहे? 23. 23 मटेरियल नंबर दिला, सिलेक्ट करू. पेन. प्लांट कोणता आहे आपला? 0001. आणि प्रोडक्ट बॉम्ब युसेज कोणता? युसेज फर्स्ट आहे प्रोडक्शन साठी, सेकंड आहे इंजिनिअरिंग किंवा डिझाईन साठी, थर्ड आहे युनिव्हर्सल, 4 फॉर प्लांट मेंटेनन्स. ओके. त्यानंतर 5 फॉर असं कॉस्टिंग. इथं 6 ला नेलं त्याला. 1 to 5 हे स्टँडर्ड युसेज आहेत. मग आपला युसेज कोणता? प्रोडक्शन. आपल्याला बॉम्ब का बनवायचा आहे? प्रोडक्शन साठी. सो इथे मी युसेज घेणार 1 प्रोडक्शन, आणि देन याला करायचे कंटिन्यू. केलं कंटिन्यू. सो इथे आता सिस्टीम काय करतोय? 23 नंबर हा पेनचा मटेरियल आहे, याचा बॉम्ब बनवतोय. कोणत्या प्लांट मध्ये? 0001 प्लांट मध्ये. अल्टरनेटिव्ह 1 काय? हा फर्स्ट नंबरचा बॉम्ब. मग यामध्ये आपल्याला कंपोनंट म्हणजे आयटम मटेरियल ऍड करायचे.
कॉम्पोनंट म्हणजे काय, चाइल्ड मटेरियल. सो फर्स्ट मी घेतो कॉम्पोनंट. फर्स्ट कोणता कॉम्पोनंट आहे, रिफिल. सो रिफिलचा मटेरियल नंबर कॉपी करू आणि इथे पेस्ट करतो. केला पेस्ट. इथे काय द्यायचंय, आयसीटी मीन्स आयटम कॅटेगरी. सो इथे आयटम कॅटेगरी कोणता घ्यायचा आहे, एल घ्यायचा आहे. एल म्हणजे काय, स्टॉक आयटम. सो इथे मी आयटम कॅटेगरी एल घेतला, कॉम्पोनंट मटेरियल नंबर दिला 24 आणि रिक्वायर्ड क्वांटिटी 1. हा कोणता मटेरियल आहे, रिफिल. मग पेन 1 क्वांटिटी बनवायचा असेल तर रिफिल किती लागेल, 1. ओके. देन सेकंड आयटम कॅटेगरी एल, सेकंड कोणता मटेरियल आहे, 25 पेन कॅप, किती लागेल तो पण 1. देन नेक्स्ट 26 पेन बॉडी, ते लागेल 1. इथे फक्त एवढ्या गोष्टी टाकायच्या. आयटम कॅटेगरी एल कंपल्सरी. देन कॉम्पोनंट मटेरियल म्हणजे चाइल्ड पार्ट नंबर अलॉंग विथ रिक्वायर्ड क्वांटिटी. आता ही क्वांटिटी कशासाठी, पेन 1 क्वांटिटी बनण्यासाठी. मास्टर ऑलवेज एका क्वांटिटीचा असतो. ओके. आपण हा बॉम्ब बनवतोय, मला पेन बनवायचे 1 क्वांटिटी, तर चाइल्ड पार्ट किती आणि कोणते, हे म्हणजे काय, हे म्हणजे बॉम्ब. सो जस्ट प्रेस एंटर. ओके. सो जस्ट प्रेस एंटर. एंटर केले की तुम्हाला दिसेलच इथे काय दिसतंय, आयटम नंबर 10, 20, 30 जस्ट सिरियल नंबर आहेत. आयटम कॅटेगरी एल घेतली आपण. कॉम्पोनंट म्हणजे आयटम मटेरियल नंबर 25, 24, 24, 25, 26. रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी. आणि देन इथे काय दिसतंय, क्वांटिटी 1, 1, 1, 1, 1. देन डेट्स आपण दिलते का, आपण डेट्स दिले होते का, नाही. सिस्टीमने व्हॅलिड फ्रॉम डेट कोणती घेतली, आजची घेतली, 2 ऑफ डिसेंबर. व्हॅलिड टू डेट किती घेतली, 31 डिसेंबर 4x9. म्हणजे ही डेट सिस्टीमची एंड डेट आहे. ह्या डेट सिस्टीम ऑटोमॅटिक पिक करणार. सो आपल्याला इथे काय काय इनपुट करायचंय, आयटम कॅटेगरी, कॉम्पोनंट अँड रिक्वायर्ड क्वांटिटी. 3 आयटम कॅटेगरी, कॉम्पोनंट, रिक्वायर्ड क्वांटिटी, एंटर. सो हा झाला आपला बॉम्बचा डेटा. हा माझा मटेरियल पेन बनतोय, त्यासाठी 3 मला मटेरियल पाहिजेत. रिक्वायर्ड क्वांटिटी किती, 1, 1, 1. डेट्स ऑटोमॅटिक येणार. कोणत्या डेटला बॉम्ब बनतोय, आज बनतोय. आज डेट काय, 2 डिसेंबर. स्टार्ट डेट ऑलवेज 2 डिसेंबर. एंड डेट सिस्टीम एंड डेट, त्या डेट ऑटोमॅटिक आल्या, त्याला आपण काय केलेलं नाही. ओके. सो आता मी याला सेव्ह क्वांटिटी करतो. 1 मध्येच असते का, नो, इट्स चाइल्ड मटेरियल? डिपेंड्स ऑन डिझाईन. दीपक, सपोज तुझा डिझाईन मध्ये 1 असेल तर 1, डिझाईन मध्ये 10 असतील तर 10, डिझाईन मध्ये 2 असतील तर 2. ओके. असं नाही की ऑल कॉम्पोनंटची क्वांटिटी सेम असेल. समजा एक 4 व्हीलर आहे, त्याला व्हील किती लागतात, 4. व्हील 4 लागतात, बरोबर. स्टेअरिंग 1 लागते, हेडलॅम्प 2 लागतात, मिरर 2. पण काही काहींना 4 मिरर आहेत. काय, किती मिरर, 4 मिरर. नॉर्मल आपले डोअरच्या 2 आणि 2 पुढे असतात. मोठ्या गाड्या असतात ना, ते त्यांना असतात की नाही. किंवा काय काय ठिकाणी कसं असतं, ऍक्सेसरीज वेगळे असतात. तो प्रत्येक डिझाईन वरती डिपेंड आहे, कॉम्पोनंट कोणता आणि किती लागेल. आपण ऍझम्पशन घेऊ शकत नाही. ज्यावेळेस आपण प्रोडक्शन करतो एखादी गोष्ट, आपल्याला माहिती असते. समजा एक मोबाईल आहे, डिस्प्ले 1 लागेल, ओके, स्पीकर 1 लागेल, वॉट एव्हर, पण स्क्रू किती लागतील, समजा 10 स्क्रू लागले, असू शकतात. समजा मी एकच स्क्रू लावला, असे पण होईल का, नाही होणार. म्हणजे आपल्या मनाने काय करणार नाही. फिजिकली प्रोडक्ट कसा आहे, त्यामध्ये काय काय आहेत, किती क्वांटिटी आहे, त्यानुसार इथे आपला डेटा एंटर करायचा. एसएपी नुसार प्रोडक्ट बनतोय का, नाही. प्रोडक्ट नुसार बॉम्ब बनतोय. ओके. जसा प्रोडक्ट आहे तसा बॉम्ब बनणार आहे. का असा आहे, आधी जस्ट आपण प्रोडक्ट एसएपी बनवला, बॉम्ब बनला, तुम्हाला असंच प्रोडक्शन करायचं, तसं नाही. आपण प्रोडक्ट मध्ये काय काय मटेरियल वापरतोय त्याची एंट्री सिस्टम मध्ये करतो. हे जस्ट एक डेटा एंट्री करतो. मी एंटर जस्ट करतो. एक्झाम्पल दिले. काय काय, जस्ट एक्झाम्पल साठी चाइल्ड मटेरियल 1 क्वांटिटी दिले, 1 1:2. हा. आता जनरली आपल्या पेन मध्ये एकच असतं, एकच रिफिल आहे, एकच पेन कॅप असतं, एकच पेन बॉडी असतं, नॉर्मल पेन मध्ये.
किंवा काही काही पेन मध्ये कसं असतात रिफिल वेगवेगळे असतात, भरपूर असतात ना, ब्लॅक, ब्लू, रेड, असे खटक्यावर असतात ते. मग त्यामध्ये आपण देऊ शकतो रिफिल मल्टिपल. पण नॉर्मल जनरल पेन मध्ये एकच असते, म्हणून मी एक एक्झाम्पल घेतलंय. बट तुमच्या जर एक्झाम्पल मध्ये एखादा मटेरियल 2 क्वांटिटी असेल, 4 क्वांटिटी असेल, असू शकतो, असतात. म्हणून तुम्हाला मी एक्झाम्पल कोणतं दिलंय? 4 व्हीलरचं. व्हील किती लागतात? 4 लागतात. स्टेअरिंग किती लागते? 1 लागते. हेडलॅम्प किती लागतात? 2 लागतात. टेल लॅम्प पाठीमागे इंडिकेटर दोन. असतात ना ते रेड वाले, ते 2 लागतात. 2. बरोबर. त्यानंतर मिरर समजा 2 आहेत, आतला एक मिरर असतो तो वेगळा असतो स्टेअरिंगच्या बाबतीतला. किंवा गाडीमध्ये स्पीकर असतात काही काही, काही काही मध्ये 1 असतो, काही काही मध्ये 2 असतात, काही काही मध्ये 3 असतात. बरोबर. सो डिपेंड्स असतं ते डिझाईन वरती. सो याला आता मी सेव्ह करतो. झाला सेव्ह? बॉम्ब क्रिएटेड. हा कोणता बॉम्ब झाला? पेनचा. आता मला सेमी फिनिशचा बॉम्ब बनवायचा. सेमी फिनिश कोणता आहे? रिफिल. सो आता रिफिलचा आधीचा बॉम्ब आहे का चेक. CH02 आधीचे 2 बॉम्ब आहेत, काढून टाकू. ओके, ठीक आहे. आता झालं फ्रेश मटेरियल. CH01 इथे मटेरियल कोणता आहे ना? रिफिलचा मटेरियल. प्लांट 0001 युसेज 1 एंटर. सो इथे काय द्यायचंय आता? आयटम कॅटेगरी कोणता येणार? ऑलवेज एल घेणार. इथे कॉम्पोनंट. ओके, सो इथे कॉम्पोनंट कोणता आहे? 27 प्लास्टिक रॉड. हा किती लागेल? समजा 1 क्वांटिटी. देन सेकंड कोणता मटेरियल आहे? 28 29. 28 निडल पण किती लागेल? 1 लागेल. 29 इंक किती लागेल? सपोज 5 ml लागेल. बरोबर. मग एका लिपिड मध्ये किती इंक असते? समजा मी घेतो 10 ml घेऊया, 10 ml लिंक कॅपॅसिटी तेवढी. सो इथं आपण असं डेटा एंटर करणार आणि ते याला काय करणार आहे? सो आता आपण बॉम्ब किती बनवले? 2 बॉम्ब. आता ह्या 2 बॉम्ब मध्ये लिंक आहे. FG पेन मटेरियल आहे, त्यामध्ये रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी 1 1 1. आणि रिफिल बनते. रिफिल मध्ये काय? प्लास्टिक रॉड, निडल इंक. मग दोघांमध्ये कॉमन थिंग्स कोणती आहे? दोन्ही बॉम्ब इंटरलिंक आहेत का? तर इंटरलिंक कशाने? इंटरलिंक आहेत रिफिल. सो इथे FG बनतोय, पेन बनतोय. पेन मध्ये मी काय वापरलंय? रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी. आणि हा रिफिलचाच बॉम्ब खाली आहे ना. म्हणजे खाली तुम्ही म्हणजे हा रिफिलचं प्रोडक्शन केलं तर आपण वरचं पेनचं प्रोडक्शन करू शकतो. म्हणजे रिफिल इथं हेडर मटेरियल आहे, तोच वरती काय? आयटम मटेरियल, चाइल्ड मटेरियल. म्हणजे लिंक कशाने? रिफिलने. आता हा बॉम्ब मी पेनचा बॉम्ब CH02 मध्ये ओपन करतो. CH02 मटेरियल नंबर पेन, प्लांट युसेज 1 एंटर. 23. ओके, सो त्यामध्ये काय? रिफिल आहे 1 क्वांटिटी, पेन कॅप आहे 1 क्वांटिटी, पेन बॉडी आहे 1 क्वांटिटी. आता इथे असेंब्ली चेकबॉक्स आहे, असेंब्ली आहे. सो त्यामध्ये हा ऍक्टिव्हेट आहे आणि बाकी खाली ऍक्टिव्हेट नाही. सो याचं मिनिंग काय? याचं मिनिंग आहे हा जो चाइल्ड मटेरियल आहे रिफिल, याचा पुढे बॉम्ब आहे, नेक्स्ट लेवल आहे. पेन कॅपचा आहे का बॉम्ब? नाहीये. पेन बॉडीचा आहे का? नाही. कुणाचा बॉम्ब आहे? रिफिलचा. मग या रिफिलच्या आयकॉनला डबल क्लिक करणार. इथे करतो मी कंटिन्यू. हा काय ओपन झाला? रिफिलचा बॉम्ब. रिफिल मटेरियल, त्यामध्ये 3 कॉम्पोनंट आहेत, प्लास्टिक रॉड, निडल इंक, 1 1 10 ml. ओके, म्हणजे आपल्याला समजला हा बॉम्ब कुठचा आहे म्हणून येतो. लिंक झाली का? येस. आपण जर बॉम्ब बनवले ती लिंक ऑटोमॅटिक होतं, आपल्याला काही लिंकिंग करण्याची गरज नाहीये. आता बॉम्ब मध्ये 2 पार्ट आहेत, हेडर आणि आयटम. हेडर म्हणजे काय? हेडर म्हणजे पॅरेंट मटेरियल. हेडर म्हणजे प्रोड्यूस करू प्रोड्यूस करतो तो म्हणजे पॅरेंट मटेरियल. आता बॉम्ब फर्स्ट मध्ये हेडर कोणता आहे? FG आहे. बॉम्ब सेकंड मध्ये रिफिल कोणता मटेरियल आहे? सेम फिनिश. म्हणजे हेडर मध्ये फक्त FGच येणार आहे का? नाही. हेडर म्हणजे काय? हेडर म्हणजे पॅरेंट मटेरियल जो आपण आता प्रोड्यूस करतोय, आणि आयटम म्हणजे चाइल्ड मटेरियल जे कन्झ्युम होतात ते.
आता ह्यामध्ये दोन टर्म्स आहेत, हेडर आयटम. सो दिस इज हेडर आयकॉन आणि दिस इज आयटम आयकॉन. हेडर मध्ये काय असेल? हेडरची इन्फॉर्मेशन म्हणजे कोणत्या मटेरियलची? पॅरेंट मटेरियलची इन्फॉर्मेशन. जस्ट क्लिक ऑन इट. सो इथे काय इन्फॉर्मेशन आहे? आपण बॉम्ब डिस्क्रिप्शन देऊ शकतो आपल्याला जे पाहिजे ते. बॉम्ब डिस्क्रिप्शन टेक्स्ट देऊ शकतो. देन बेस क्वांटिटी 1 आहे. मीन सॉर्ट. हे जे आपण आयटम्स ऍड केले 3 आयटम, इथे किती क्वांटिटी आपण ऍड केली? 1 1 1. ह्यांच्यापासून पेन किती बनणार आहे? 1. ते कुठे मेंटेन आहे? इन बेस क्वांटिटी. ते ऑटोमॅटिक येणार. देन बॉम्ब स्टेटस 1. 1 म्हणजे काय? ऍक्टिव्ह. 1 म्हणजे काय? ऍक्टिव्ह. 2 म्हणजे काय? इनऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह इन ऑल एरिया. एमआरपी एक्सप्लोजन, प्लॅन ऑर्डर, रिलीज फॉर कॉस्टिंग, रिलीज फॉर वर्क शेड्युलिंग, रिलीज फॉर प्रोडक्शन ऑर्डर, रिलीज फॉर कलेक्टिव्ह ऑर्डर, सेल्स ऑर्डर, अशा ऑल एरियामध्ये बॉम्ब आपण वापरणार. एक्स म्हणजे काय? ऍक्टिव्ह. आणि खाली ब्लँक म्हणजे काय? इनऍक्टिव्ह. मग स्टेटस काय पाहिजे इथे आपल्याला? ऑलवेज 1 पाहिजे. जर बॉम्ब आपण यूज करणार प्रोडक्शनसाठी तर स्टेटस काय पाहिजे? 0 1. 2 असेल तर त्या बॉम्बची प्रोडक्शन होणार नाही, इनऍक्टिव्ह. मग इथे बाय डिफॉल्ट काय आले? 0 1. आणि बेस क्वांटिटी काय आली? 1. ऑटोमॅटिक आली. ऑटोमॅटिक कशी आली? फ्रॉम बॉम्ब कॉन्फिगरेशन. सो बॉम्बच्या कॉन्फिगरेशन मध्ये डिफॉल्ट व्हॅल्यूज असतात, ते आपण मेंटेन करतो. ओके. बेस क्वांटिटी किती पाहिजे आणि बॉम्ब स्टेटस कोणता पाहिजे, मग त्या व्हॅल्यू ते कॉपी होणार, ऑटोमॅटिक डेटा येणार. ती वन टाइम ऍक्टिव्हिटी कॉन्फिगरेशनची. त्यामुळे आपण हा डेटा चेंज नाही करणार. बेस क्वांटिटी 1च ठेवणार आणि बॉम्ब स्टेटस 0 1च ठेवणार. देन इथे काय दिसतंय? आयटम ओव्हरव्ह्यू. अगेन आता आपण बॅक आलो, कुठे आलो? आयटम वर. समजा मला आयटम डेटा पाहायचा आहे, पण आयटम किती देते? 3 आयटम आहे. तुम्ही डायरेक्ट क्लिक केलं, सिस्टम विचारलं कोणता आयटम सिलेक्ट करा. आता तुमच्याकडे 3 आयटम आहेत, डेटा कोणत्याचा पाहायचा आहे? आयटम 10 चा पाहायचा आहे, 20 पाहिजे, 30 पाहिजे. तुला 10 चा पाहिजे. सिलेक्ट क्लायंट 10. सिलेक्शन कुठून केलं? येतो. जस्ट इथे क्लिक करायचं आणि देन क्लिक ऑन आयटम. झालं. मग आता आपण आयटम डेटा मध्ये आलो. सो यामध्ये काय दिसतंय? थोडं खाली येतं, तू स्क्रोल डाऊन. यामध्ये काय दिसतंय? बेस क्वांटिटी जी आपण ऍड केली, रिक्वायर्ड क्वांटिटी 1 आहे. फिक्स क्वांटिटी हा कधी ऍक्टिव्ह नाही करायचा. सो इथे मी बेस क्वांटिटी 1 ऍड केली म्हणजे काय? एका पेनसाठी 1 मटेरियल. 10 पेनसाठी किती लागतील मग? 100 साठी, 1000 साठी 1000. इथे फिक्स क्वांटिटी. मग एकासाठी 1, 10 साठी पण 1च, 100 साठी पण 1च. ते बरोबर आहे का? ते चुकतंय. म्हणून नाही. फिक्स क्वांटिटी काय करणार? इनऍक्टिव्ह करणार. देन इथे काय दिसतंय? ऑपरेशन स्क्रॅप पर्सेंटेज. समजा ऑपरेशन करताना स्क्रॅप होत असेल फिक्स मध्ये, आपण इथे स्क्रॅप किती होते टाकू शकतो. 1%, 5%, 10%, 20% लाईक दॅट. आणि नेक्स्ट आहे कॉम्पोनंट स्क्रॅप पर्सेंटेज. कॉम्पोनंट म्हणजे काय? समजा मी एखादा प्रोडक्ट बनवतोय, त्यात तो कॉम्पोनंट फेल होतो आणि त्याचं स्क्रॅपिंग फिक्स मध्ये होतं, म्हणजे रेशो 5% आहे, 10% आहे, ते आपण देऊ शकतो. आणि ऑपरेशन म्हणजे काय? एखादं ऑपरेशन करताना आपलं मटेरियल स्क्रॅप होणार. आणि कॉम्पोनंट म्हणजे काय? प्रोडक्शन करताना तो कॉम्पोनंट, रिस्पेक्टिव्ह कॉम्पोनंट फेल होतोय. म्हणजे इथे हा जो कॉम्पोनंट आहे चाइल्ड मटेरियल, तो फेल होणार आहे, तो स्क्रॅप होणार आहे. ह्या स्क्रॅपची आपले स्पेशल टॉपिक आहे. स्क्रॅप इन पीपी प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये स्क्रॅप 3 टाईपचे असतात. असेंब्ली स्क्रॅप, कॉम्पोनंट स्क्रॅप आणि ऑपरेशन स्क्रॅप. मग आपण ते पुढे पाहणार विथ एक्झाम्पल. आता मी ते डेटा काही देणार नाही, पण पुढे जाऊन पाहणार आहे ते. देन खाली यायचं आहे. इथे आहे को प्रोडक्ट. सो को प्रोडक्ट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इथे आपला हेडर मटेरियल कोणता आहे? पेन. पेन बनतोय आणि आयटम कोणते? रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी. हे 3 मटेरियल काय होतात? कन्झ्युम होतात. कन्झ्युम म्हणजे स्टॉक काय होणार? मायनस. आणि पेनचा स्टॉक काय होईल? प्लस. प्रोडक्शन आले पुढे. बट समजा असा मटेरियल आहे, पेन बनतोय, पण पेन बनता बनता आणखी तुम्हाला एक्स्ट्रा एखादं मटेरियल भेटतं. पेन बनता बनता आणखी एखादा एक्स्ट्रा मटेरियल मिळतं, त्या केसमध्ये मी को प्रोडक्ट ऍक्टिव्ह करू शकतो. असं कोणतं एक्झाम्पल आहे? फ्लॅश येऊ शकते ना सर? कोणता? पेनचं कॅप जे असतं त्याला फ्लॅश वगैरे येऊ शकतो. फ्लॅश म्हणजे? Yeah. ना, फ्लॅश तसं नाही, डायरेक्ट वेगळाच मटेरियल मिळणार. फॉर एक्झाम्पल शुगर फॅक्टरी माहिती सगळ्यांना? शुगर फॅक्टरीमध्ये काय असतं? हो. शुगर कॅन आणतो, त्या ज्यूस काढतो, त्याच्यावरची प्रोसेस केली जाते, शुगर मिळते. नंतर आपण शुगर आपला फायनल प्रोडक्ट आहे, तो विकतो. बट
त्याचा जो वेस्ट असतो, ओके, जे मणी म्हणतो त्याला आपण मोलॅसिस, त्यापासून काय मिळतं? इथेनॉल. इथेनॉल काय झालं आपलं? को-प्रोडक्ट. नंतर इथेनॉल आपण पुढे जाऊन काय करणार आहे? विकणार आहे ना मार्केटमध्ये, ऍज इट इज विकणार आहे. मग पुढे जाऊन मी दोन्ही विकणार, शुगर पण विकणार, इथेनॉल पण विकणार. मग शुगर इज माय मेन प्रोडक्ट, म्हणजे तो फिनिश मटेरियल झाला, आणि इथेनॉल काय झाला? को प्रोडक्ट. अशा केसमध्ये को प्रोडक्ट मी ऍक्टिव्ह करणार, नॉर्मलला नाही. देन रिकर्स अलाउड, ही काय केस आहे? रिकर्स मीन्स रिकर्सिव्हनेस. यामध्ये हेडर मीन्स पॅरेंट आयटम, पॅरेंट मटेरियल आणि चाइल्ड मटेरियल दोन्ही एकच असतो. म्हणजे बनतोय पण तोच आणि यूज पण ते होतोय. असं कोणतं एक्झाम्पल असू शकतं का? म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे, मला पेन बनवायचा आहे, बट मी आयटम मध्ये चाइल्ड मटेरियल म्हणून पेनच वापरणार. पॉसिबल आहे? नाही. सो ऑटो इंडस्ट्रीमध्ये, मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये पॉसिबल नाही, बट फूड फार्मा केमिकल इंडस्ट्रीमध्ये पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल, दही कसं बनतं? दुधापासून. पण दुधापासून कसं बनणार आहे? आपण दुधामध्ये थोडं दही टाकतो का नाही, 1-2 चमचे, ते काय टाकतो? दही टाकतो. फायनल काय मिळालंय? दही. म्हणजे आधी आपण किती दही टाकलं? स्मॉल क्वांटिटी. नंतर काय भेटलं आपल्याला? जास्त मिळालं. म्हणजे माझा मेन प्रोडक्ट काय? दही बनवायचा आहे. मी रॉ मटेरियल का वापरला? मिल्क आणि दही. म्हणजे माझा फिनिश प्रोडक्ट पण दही आहे आणि आयटम मध्ये पण दही आला. असं आयटमला आपण काय करणार? रिकर्स अलाव करणार, ऍक्टिव्हेट करणार, नॉर्मलला करायचा नाही. ते इथं पुढे जाऊन स्टेटस आहे. ओके, इथं स्टेटस आहे. या स्टेटस वरती पुढे खाली यायचं. येथे लोकेशन आहे. विच लोकेशन? प्रोडक्शन लोकेशन. हा कोणतं लोकेशन आहे? प्रोडक्शन लोकेशन. प्रोडक्शन म्हणजे काय? प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन. हा आधी आपण कुठे पाहिलं? MRP 2 मध्ये. ओके, हा पण तोच लोकेशन आहे. इथे आपण लोकेशन देऊ शकतो. समजा इथे मी लोकेशन देतो, FG देतो. ओके, जस्ट एक्झाम्पल. काय दिलं लोकेशन? FG. सो हे लोकेशन काय? की हे लोकेशन म्हणजे काय? हा जो चाइल्ड मटेरियल आहे तो या लोकेशनला जाऊन कन्झ्युम होतो. आता मग मटेरियल मास्टर मध्ये पण लोकेशन आहे, येथे पण आहे. मग सिस्टम काय करते? ज्यावेळेस आपण प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करणार, त्यावेळेस फर्स्ट प्रायोरिटी असते बॉम्ब लोकेशन. बॉम्ब मध्ये कोणता लोकेशन आहे तो फर्स्ट येणार पुढे प्रोडक्शन ऑर्डर मध्ये. बॉम्ब मध्ये नसेल, इथे ब्लँक आहे, मग सिस्टम चेक करते मटेरियल मास्टर मध्ये कोणता आहे. फर्स्ट प्रायोरिटी बॉम्बला. बॉम्ब मध्ये मिसिंग असेल तर सेकंड प्रायोरिटी कशाला? मटेरियल मास्टरच्या लोकेशनला. आणि मटेरियल मास्टर मध्ये पण मिसिंग असेल तर प्रोडक्शन ऑर्डर मध्ये ब्लँक लोकेशन येतं, एम्प्टी लोकेशन. ओके, मग तिथं एम्प्टी लोकेशन नको असेल तर तुम्हाला इथे देऊ शकता तुम्ही, किंवा मटेरियल मास्टर मध्ये देऊ शकता. आता देते देण्यामागचं कारण काय? समजा माझा एक रिफिल मटेरियल आहे, तो मल्टिपल पेज मध्ये लागतोय. एक 4 टाईपचे पेन आहेत माझ्याकडे, त्यासाठी सेमच रिफिल मटेरियल आहे. मग मटेरियल मास्टर मध्ये एकच लोकेशन आहे, पण 4 रिफिलचे 4 पेनचे 4 वेगळे लाईन्स आहेत, 4 वेगळे त्यांचे लोकेशन आहेत. मग ते वेगळे लोकेशन आपण कुठे मेंटेन करू शकतो? बॉम्ब स्पेसिफिक. मग 4 पेनचे 4 वेगळे बॉम्ब असतात, मग त्यात आपण रिस्पेक्टिव्ह लोकेशन देऊ शकतो. म्हणून इथे बॉम्ब मध्ये पण आहे. आणि तुमचं त्या मटेरियलला एकच लोकेशन असेल, मग आपण कुठे देऊ शकतो? मटेरियल मास्टर मध्ये. हे कोणतं लोकेशन आहे? प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन. सो असा हा आयटम डेटा, गो बॅक, देन सेकंड आयटम पण सिलेक्ट करून तुम्ही डेटा पाहू शकतो, आयटमचा डेटा. हा बेसिक डेटा मध्ये ऑपरेशन स्क्रॅप, कंपोनंट स्क्रॅप, को प्रोडक्ट, त्यानंतर रिकर्स अलाउड वगैरे आहे. नाही, ऑप्शनल. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह करणार, अदरवाइज ब्लँक. जस्ट तुम्हाला सांगितलंय कशासाठी? इन्फॉर्मेशन पर्पज. तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला, रिकर्सिव्हनेस काय सांगा, मग काय सांगणार? इंटरव्ह्यू मध्ये काही विचारू शकतो, काहीही. त्यामुळे तुम्हाला इच अँड एव्हरी स्मॉल स्मॉल टॉपिक सुद्धा कव्हर करायचे आहेत. सो याला मी आता सेव्ह करतो. ओके, सो आपण काय केलंय? बॉम्ब क्रिएशन केलं. आता बॉम्ब आपल्याला चेंज मोडला पाहायचा आहे. CH02, इथं 20 नंबर पेनचा आहे. जस्ट सिलेक्ट प्लांट अँड सॉरी बॉम्ब मेसेज 1, एंटर.
यामध्ये तुमचे 3 आयटम मटेरियल्स आहेत, रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी, आणि रिफिलचा पुढचा नेक्स्ट बॉम्ब आहे. सो इथे 24 द्या तुम्ही, एंटर. हा हा कोणता बॉम्ब आहे? रिफिलचा. मग असे इंडस्ट्रीमध्ये नंबर ऑफ बॉम्ब असतात. समजा माझं 10 प्रोडक्ट आहेत, 10 प्रोडक्ट इनॉस मध्ये बनतात, तर 10 प्रोडक्टचे 10 बॉम्ब असतात. आता हा मोबाईल आहे. मोबाईल आपला आहे FJ. हम्म. त्याचा आता सेमी फिनिश करायला सेमी आतमधला फॉर एक्झाम्पल त्याला मदरबोर्ड आहे, मदरबोर्ड. तो इनॉस मध्ये बनवतोय. हा. मग आधी मग मोबाईल बनेल का मदरबोर्ड बनेल? मदरबोर्ड तोच सेमी फिनिश झाला. कवर आहे. आणि ज्यावेळेस FJ बनवू त्यावेळेस आपण फोन करू, नंतर त्याचे जे सब पार्ट आहे तेच टाकायला लागलं. तेच. ओके. आणि मग आता हे झालंय सब पार्ट, मदरबोर्ड झालं, कव्हर झालं, हे झालं, ते टाकलं एक्सपोजे. नंतर मग SFG बनवतो. आता समजा मदरबोर्ड बनवत आहे, हम्म. मदरबोर्ड मध्ये हेडर काय? मदरबोर्ड. मदरबोर्ड दिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्याचे चाइल्ड Motherboard पार्ट, जे लागणार आहे तो चाइल्ड पार्ट. ते चाइल्ड पार्ट असतात. ते confuse. हे पेन बनवतात, पेन मेन राहील आणि तिला जे लागणार आहे ते तिथे ऍड होईल. आणि जे पेनासाठी जे मटेरियल लागणार आहे ते SFG राहील. आणि त्या ज्याच्यासाठी लागणार आहे पेनाचा जो SFG त्याच्यासाठी जे मटेरियल आहे ते वेगळ्या फॉर्म मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पाहायचंय, समजा हा मटेरियल आहे इंक, तुम्ही काय करता? वेंडर आणताय की नसमध्ये बनवताय? समजा मी बाहेरून आणतोय, त्याचं काम झालं, आपण वेंडर बघणार, निडलला वेंडर बघणार, प्लास्टिक रोडला वेंडर बघणार. म्हणजे ह्या तिघापासून काय बनलं माझं? रिफिल बनलं. रिफिल कसा बनणार आहे माझा? इनहाऊस मध्ये. देन अगेन पेन कॅप, पेन बॉडी वेंडर कडून बनणार. मग सगळ्यांची म्हणून काय बनणार माझा? पेन बॉडी. जो मटेरियल इनहाऊस मध्ये बनतोय त्याचे बॉम्ब पाहिजे, आयदर तो FG असो किंवा SFG असो. FG ऑलवेज इनहाऊस मध्ये बनेल, पण SFG मे ऑर मे नॉट. कधी बनेल कधी बाहेर नाही बा. समजा माझे आता इंजिन पाहिजे म्हणून, सो मी आता इंजिन मी कसं बनवणार मला माहित नाही, बट इंजिनच्या कंपनी आहेत मी त्यांच्याकडून बनवून घेऊ शकतो. त्या केस मध्ये तो काय झाला? मग आउटसोर्स झाला. बट आहे काय? तो सेमी फिनिश इंजिन आहे ना. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डिझाईन पाहावी लागणार. डिझाईन मध्ये कोणते कोणते मटेरियल्स आहेत ते मटेरियल वरून आपलं बॉम्ब बनतं. आणि हे काम कोणाचं आहे? डिझाईन करून घेईन ना बॉम्ब. आता ते यामध्ये 2 बॉम्ब असतात, एक असतो डिझाईनचा बॉम्ब, एक असतो प्रोडक्शनचा बॉम्ब. तो डिझाईन बॉम्ब मध्ये हा जो बॉम्ब युसेज असतो तो काय असणार आहे? 2 असणार आहे. बॉम्ब युसेज काय असणार आहे? 2 असणार आहे. CL01 इथे युसेज पहा, युसेज 2 इंजिनिअरिंग और डिझाईन. फर्स्ट ज्यावेळेस डिझाईन काम करते यावरती त्यावेळेस युसेज काय असेल? ते 2 असेल. डिझाईन ते काय करतात? R&D करतात, बरोबर. इनिशियली काय असणार? त्यात मॉडिफिकेशन होणार. ज्यावेळेस त्यांचं काम झालं, बॉम्ब एकदम ओके बनला, देन मग त्याच मटेरियलचा बॉम्ब बनवायचा आहे विथ युसेज 1. 1 म्हणजे काय? प्रोडक्शन. ज्यावेळेस R&D चालू आहे त्यावेळेस युसेज 2, आणि ज्यावेळेस ओके झालाय प्रोडक्शन करायचे मग युसेज 1. तोच बॉम्ब इंटरली तोच बॉम्ब आपल्याकडे घ्यायचा, नवीन बनवायचा बरं युसेज 1 साठी. मग काही कंपनीमध्ये कसं असतं, डिझाईन टीम बॉम्बवरती काम करते, काही कंपनीमध्ये एक स्पेशल टीमच असते बॉम्बची सेपरेट, त्यांचं काम तेवढंच अख्ख्या प्लांटचे बॉम्ब कंट्रोल करायचे. आणि कोणालाही नवीन बॉम्ब बनवून पाहिजे असेल ते त्यांना रिक्वेस्ट करणार, हे आमचे हेडर मटेरियल, हे आमचे चाइल्ड मटेरियल, हे डिझाईन आहे, चेक करा, बॉम्ब बनवून द्या. मग ती टीमचं काम काय? बॉम्ब बनवणे किंवा बॉम्ब मॉडिफाय करणे. बॉम्ब हा PP मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बॉम्ब चुकले म्हणजे सगळं चुकलं. प्रोडक्शन चुकतंय, प्लॅनिंग चुकतंय, कॉस्टिंग चुकतंय. त्यामुळे बॉम्ब करेक्ट असणं खूप इम्पॉर्टंट. आणि बॉम्ब काय करतं? लिंक ठेवतात सगळे हेडर आणि आयटम. समजा फिनिश मटेरियल आहे, त्यामध्ये कोणते कोणते चाइल्ड मटेरियल्स आहेत, देन फिनिश मध्ये काय सेमी फिनिश असतील त्यांचे चाइल्ड मटेरियल्स, त्यांचे चाइल्ड मटेरियल्स, त्यांचे चाइल्ड मटेरियल्स, असे भरपूर मटेरियल्स असतात. बॉम्ब आपण किती लेवल बनवू शकतो? मल्टिपल लेवल करतो, त्याला काय लिमिट नाही. नॉर्मली मी जो पाहिलाय एक 1500 लिमिट लेवल पर्यंत बॉम्ब आहेत, त्यापेक्षा मोठे असतात, काही काही ठिकाणी छोटे पण असतात. आता बॉम्बचे लेवल किती असणार हे डिपेंड कशावरती? डिझाईनमध्ये डिपेंड्स आहे. त्यात किती मटेरियल्स इन्व्हॉल्व आहेत, आपण ते कसे बनवतो. आणि हे जो सगळं बॉम्बचा डाटा हे सगळं जे जिचे कडून येणार ते कडूनच येईल ना, आपल्याला बनवायची जरूरत नाही.
हे काम आहे एंड युजर ऍक्टिव्हिटी. हम्म. हे कोण करणार आहे? युजर करणार आहे. हम्म. बरोबर. पण त्याची लिस्ट आपल्याकडे येईल ना, आपण नाही करणार. वी आर नॉट एंड युजर्स. आपण कन्सल्टंट. आपण जाणार कन्सल्टंटला. ओके. तर आपण तुमचं त्यांना काम काय आहे? requirement तुमचं देतो. काम काय आहे? हे युसेज वगैरे बनवणे हम्म. नवीन. बरोबर. नवीन युसेज आपण डिफाईन करू शकतो. ह्याचे बॉम्बचं कॉन्फिगरेशन करून देऊ शकतो त्यांना इनिशियली. एकदा का आपण सेटअप करून दिला मग युजर त्यांचं काम करतात. बट ऍज अ पीपी कन्सल्टंट, पीपी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ही गोष्टी माहिती पाहिजे. बॉम्ब म्हणजे काय, कसा बनतो, त्यात काय काय सेटिंग्स आहेत. सो कन्सल्टंट म्हणजे काय? तुम्हाला युजर काय करतो, त्याची प्रोसेस काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आधी काय पाहतो? एंड युजर सिलेबस पाहतो. जे individual सगळं पण देणार हा. त्यानुसार आपल्याला बनवायचं. म्हणजे आधी आपण आधी सिलेबस काय पाहतो? एंड युजर. यामध्ये एंड युजर आपण ऑल प्रोसेस पाहणार. मग एंड युजर सिलेबस झाल्याच्या पुढे आपण चालू करणार कॉन्फिगरेशन. मग तो आपला पार्ट आहे ऍज अ कन्सल्टंट. पण तुम्हाला हे पण माहिती पाहिजे एंड युजर टॉपिक्स कसे असणार आहेत. हा. समजा आता तुम्हाला बेसच माहिती नाही, बिल्डिंग कशी बांधणार? बरोबर. मग हे जे आता चाललंय आपलं ते काय बेस आहे. हे आपल्या ह्याच्यावर काम करायचं नाही. यासाठी स्पेशल टीम असते क्लायंटची, त्याला आपण ट्रेनिंग देणार. अच्छा. तर ते काम ते करणार लोक. हे आपलं बेसिक चालू आहे की असं असते हे? हा. बेसिक महत्व. बेसिक महत्वाचं. समजा आता तुम्ही एखाद्या कंपनी रिक्वायरमेंट घ्यायला गेले, तुम्हाला माहितीच नाही बॉम्ब कसा बनतो, तुम्हाला माहितीच नाही युसेज काय आहे, त्याचा काय यूज आहे, ते आयटम कॅटेगरी काय आहे बाबा, एल काय घेतो, मग तुम्ही काय रिक्वायरमेंट घेणार? हे सर मीटिंगच्या वेळेस काय आपण पण जात असतो क्लायंटला विजिटला. मग जर तुमचा क्लायंट विदिन सिटी असेल, विदिन कंट्री असेल तर फिजिकल व्हिजिट होती. जर क्लायंट आउट ऑफ कंट्री असेल तर व्हर्च्युअल. क्लायंटला आपल्याला मीटिंग करायला लागते, त्यांच्याशी मल्टिपल टाइम डिस्कशन करावं लागतं, त्यांना काय रिक्वायरमेंट आहे ती पाहावी लागते. समजा आता माझं दुखतंय काहीतरी, डॉक्टर मला विचारतो ना काय दुखतंय. समजा डॉक्टर दुखण्यास माहिती नसेल, तो काय ट्रीटमेंट करेल? नाही. त्याप्रमाणे आपलं क्लायंटला काय रिक्वायरमेंट आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि क्लायंटला जसं पाहिजे तसं आपल्याला बनवून द्यायचं. ते पार्ट खूप पुढचं आहे. आता जस्ट फोकस करा या टॉपिक वरती. हे गोष्टी कशा करायच्या, मटेरियल कसे बनवायचे, बॉम्ब कसे बनवायचे. एकदा का तुम्हाला बेसिक गोष्टी आल्या, पुढच्या गोष्टी आपण इझिली करू शकतो. ओके. सो यामध्ये कोणाला काय क्वेश्चन? एनीवन? येस. ऋषिकेश, संदीप, सोहन, अपेक्षा, चेतन, दीपक. फर्स्ट सर डू दे. हाँ. हॅलो, यस. एका मटेरियलचे आपण किती अल्टरनेटिव्ह बॉम्ब बनवू शकतो सर? 99. सर त्याची त्या त्याची फील्ड लेंथ आहे 2 डिजिट. मग 2 डिजिटचा सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? 99. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची आहे? मटेरियल मास्टर. आणि तुमचे जे क्रिएटेड मटेरियल्स आहेत तेच आपण कुठे वापरणार आहे? बॉम्ब मध्ये. बरोबर. सर त्या बॉम्ब लिस्ट मध्ये ते जे हेडर कॅटेगरी आहे जे असाइन म्हणून ते ऑटोमॅटिकली सर येतं का चेकबॉक्स ते विच वन? बॉम्ब Header, लिस्ट header. मध्ये ASD जे चेकबॉक्स आहे म्हणजे ज्याचा बॉम्ब बनतोय ते ऑटोमॅटिकली येते का सर इंडिकेशन? कोणतं मला समजलं नाही, तो कोणता म्हणजे ते आपण हा हे का? हा हा असेंब्ली हा. असं असेंब्ली ऑटोमॅटिक कसा येणार? जर या चाइल्ड पार्टचा बॉम्ब असता पुढचा तर येणार. आता समजा या केसमध्ये प्लास्टिक रॉडचा पुढचा बॉम्ब आहे का? नाहीये. निडलचा बॉम्ब आहे का? नाही. इंकचा आहे का? नाही. म्हणून इनऍक्टिव्हेट आहे. बट जर आपण पेनच्या बॉम्ब मध्ये गेलो तर त्यामध्ये रिफिलचा बॉम्ब आहे ना, मग तो ऍक्टिव्हेट दाखवणार ऑटोमॅटिकली. येते तो. या फर्स्ट आपण 24 नंबरचा बॉम्ब आहे म्हणून दाखवतोय तो. ओके. सिस्टीम फर्स्ट सर चेक. आपण
हा रिफिलचा बॉम्ब बनवणार मग पेनचा बनवणार ना सर? असं काही नाही, तू काही पण आधी कोणता बनवू शकतो. पेनचा बनव, नंतर रिफिलचा बनव, किंवा आधी रिफिलचा बनव नंतर पेनचा बनव. चेकबॉक्स ऍक्टिव्ह होणार ऑटोमॅटिक बॉम्ब बनल्यानंतर. ओके, बट रिफिलचं बनलंच नाही तर मग पेनचं कसं काय येईल सर म्हणजे? असं काही नाही, तू सपोज मी आता फर्स्ट ऑफ ऑल पेनचा बॉम्ब बनवतोय, त्यात रिफिल टाकलाय, पेन कॅप टाकली, पेन बॉडी टाकली, बरोबर. मग नंतर जाऊन पण रिफिलचा बॉम्ब पुढे जाऊन मी बनवू शकतो. सो इनिशियली समजा रिफिलचा बॉम्ब नाहीये तर हा चेकबॉक्स इनएक्टिव्ह असणार ओके, इनिशियली. जेव्हा ज्यावेळेस ऍक्टिव्ह बनेल त्यावेळेस तो ऍक्टिव्ह होईल ऑटोमॅटिक. म्हणजे त्यात लॉजिक कसं असतं. सो हा जो कॉम्पोनंट आहे, याचं बॉम्ब आहे की नाही, सिस्टीमच्या बॉम्बच्या टेबल जाऊन चेक करतं डेटा आहे का, असेल तर ऍक्टिव्हेट करणार डायरेक्टली, नसेल तर इनएक्टिव्हेट होणार. ओके सर. तर या केसला स्टोरेज लोकेशन इम्पॉर्टंट नसतं का? ओनली प्लांटच इम्पॉर्टंट असतं? म्हणजे जो आपण बॉम्बसाठी स्टोरेज लोकेशन 0001 जो आपला स्टँडर्ड आहे हम्म तो याला ऍप्लिकेबल नाही ना, म्हणजे फक्त प्लांटच ऍप्लिकेबल आहे. बॉम्ब साठी का? बॉम्ब साठी लोकेशन यूज करतो ना, कुठे यूज करतो लोकेशन? आयटम मध्ये, येथे बघ, त्या स्टेटसच्या टॅब मध्ये लोकेशन तू वापरू शकतो, बट ऑप्शनल आहे येथे. ओके, बट बॉम्ब क्रिएशन मध्ये लोकेशन इथे रिक्वायर्ड नाही आहे, तू विदाउट लोकेशन पण बॉम्ब क्रिएट करू शकतो. सो तुमचा आता होमवर्क आहे, ऍटलिस्ट तुम्हाला 10 बॉम्ब बनवायचे. 10 सिंगल बॉम्ब नाही, 10 मल्टिपल बॉम्ब, एफ जी रॉ मटेरियल असे कॉम्बिनेशन घ्यायचे, आणि 10 तुमच्याशी बनले पाहिजे वेगवेगळे. एक्झाम्पल अप टू नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चर कधी आपलं? डे आफ्टर टुमॉरो, ऑन थर्सडे 4th, बरोबर, 4th ला. सो तोपर्यंत प्रॅक्टिस करा. आज आणि उद्या प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस करा. आणि नेक्स्ट लेक्चरला मी सगळ्यांचा डेटा पाहणार आहे, कुणी काय प्रॅक्टिस केली आहे ते सर्व. होमवर्क पूर्ण करायचं आहे. ओके, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, यू कॅन कनेक्ट विथ मी. ओके सर. अजय, आर यू देअर? येस सर, येस. ओके. अजय, लॉग इन झालं? हो सर, झालं लॉगिन. ठीक आहे, गुड. उमेश? हॅलो.